लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे धनंजय म्हणत असतात, तो मुलगा दुसरं तिसरं काही करत नाही, फक्त आणि फक्त इथे प्रसिद्धी मिळवायची आहे आणि प्रसिद्धीसाठीच तो ह्या सगळ्या गोष्टी करतोय. माझ्या मुलीचा वापर करतोय, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतोय, माझं घर दाखवतोय आणि त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्याचं प्रेम काही नाही आहे, त्याने फसवलं आहे नंदिनी तुला. तेव्हा लगेच आता इकडे शारदा म्हणत असते, हो, तो ते करणारच ना, कारण तुम्ही लोकं त्याचं ऐकून घेण्यासाठी काही तयारच नाही आहात. म्हणजे तुम्हाला बाकी कोणत्याही गोष्टीशी कसलंही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला त्याचं म्हणणं चुकीचंच वाटत आहे. मग तो बिचारा काय करणार आहे? नाही नंदिनी तुम्ही नंदिनी त्याचं काही ऐकून घेते, नाही तुम्ही काही ऐकून घेतात. तेव्हा मात्र इथे आता धनंजय म्हणत असतात, तू तर हे सगळं काही बोलणारच गं, कारण तुला तर हे सगळं काही माहितीच होतं. तेव्हा शारदा म्हणत असते, हो, मी बोलणारच, कारण मला माहिती होतं ते सगळं काही आणि मला त्यांची बाजूसुद्धा घ्यायची आहे, त्यांना सावरायचं सुद्धा आहे. त्यावर शारदाचा मोर्चा नंदिनीकडे वळतो आणि नंदिनीला म्हणत असतात, हे बघ नंदिनी, तुला एक गोष्ट सांगू का मी? हे बघ, आपण बायका कितीही सहन करतो, काही झालं तरीसुद्धा आपल्याला ते सगळं काही सहन करावंच लागतं. कारण पुरुष आपल्याला कशाही पद्धतीने फसवू शकतात. मग ते आपल्यापासून काही गोष्टी लपवणं असो किंवा आणखी काही गोष्टी करणं असो. तू मात्र हार मानू नकोस नंदिनी. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे तू एक गोष्ट लक्षात ठेव. तुला आत्ता असं वाटत असेल की इकडे जीवाने तुला फसवलं आहे, पण त्यानंतरच्या 1000 चांगल्या गोष्टी तू त्यांच्या कशा विसरू शकतेस नंदिनी. हे बघ, असं करू नकोस. तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते, हे बघ आई, मी त्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी मी विसरतच नाही आहे मुळात. मला माहिती आहे त्यांनी माझ्यासाठी खूप चांगलं केलं आहे आणि ते चांगलेसुद्धा आहेत. ही सुद्धा गोष्ट मात्र मला सगळं काही व्यवस्थित माहिती आहे. पण त्यांनी त्या चांगल्या केलेल्या गोष्टीमुळे मी ती 16 डिसेंबरची गोष्ट आणि त्याचबरोबर त्यांनी माझी केलेली फसवणूक, ह्या सगळ्या गोष्टी मी नाही विसरू शकत आई. हे तुला कसं कळत नाही? त्यावर आता इथे शारदा म्हणत असते, का नाही? तुला विसरावंच लागेल नंदिनी, कारण तुला गोष्ट कळतीये का? हे बघ, जीवांचं तुझ्यावर फार प्रेम आहे. आई, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? हे बघ, 16 डिसेंबरनंतर मी त्यांना सगळं काही सांगणार होते. त्यांच्यावर असलेलं माझं ते प्रेम, त्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगणार होते. अगं, डिवोर्सनंतरसुद्धा मी त्यांच्याकडं ओढली जात होते. मग डिवोर्सनंतर मी त्यांच्याकडं ओढली जात असूनसुद्धा त्यांना ते समजत होतं. त्यांनी मला ते विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं आणि त्याचबरोबर हे सगळं गोष्टी 16 डिसेंबरला जेव्हा समोर आल्या, तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकली आई. नाही, मी जीवांना कधीच माफ करू शकत नाही, असं स्पष्टपणे नंदिनीचं म्हणणं असतं. आई, तू, जीवा, काव्या, तुम्ही तिघेही जण माझे आपले आहात. मग तुमच्याकडून मी अपेक्षा करू नये का? मी काय इथे एखादं बटन आहे का, की स्विच ऑन केलं म्हणजे की 16 डिसेंबरचा दिवस आठवायचा आणि स्विच ऑफ केलं म्हणजे 16 डिसेंबरचा दिवस तो विसरून जायचा? आई, प्रत्येक वेळी समजूतदार माणसाने समजून का घ्यायचं? जीवामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत आणि त्याच विसरायला मला वेळ लागत आहे, पण ते सुद्धा लवकरच होईल. त्याच बाजूने बांधलेले नात्याचे फूल फार काळ टिकत नाहीये ताई. तेव्हा शारदा म्हणत असते, ठीक आहे, हाच तुझा निर्णय आहे ना? जर हाच निर्णय असेल ना नंदिनी, तर ऐक, आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन जीवांना सांग, इथे थांबू नका. आत्ताच्या आत्ता ती रिक्षा घे आणि इथून निघून जा. सांग त्यांना, जा, सांग. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, अजिबात नाही आहे. मी त्यांना इथे यायलाही सांगितलं नव्हतं आणि जायलासुद्धा सांगणार नाही. तेव्हा शारदा म्हणत असते, नाही सांगणार? सांगावंच लागेल तुला नंदिनी, जा सांग. नाही आई, त्यांच्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. तुला काहीच फरक पडत नाही नंदिनी? तर मग मला सांग, काल रात्री तुम्हाला वरण भाताचं ताट का बरं घेऊन पाठवलं होतंस? ते रिक्षामध्ये अवघडल्यासारखे झोपले होते, तर मग तू सोफ्यावरती त्यांना त्रास होतोय म्हणून तू स्वतःला त्रास का करून घेतलास? तू सुद्धा सोफ्यावर अवघडल्यासारखं का झोपलीस नंदिनी? हे बघ, तुला ह्या सगळ्या गोष्टी का कळत नाही आहेत? अगं, पहिली नंदिनी असती ना, तर कधीच हे सगळं विसरून पुढे गेली असती. पण नंदिनी, तुला कळत नाही का? तर तू पूर्ण जीवांच्या प्रेमात पडलेली आहेस. तू प्रेम करतेस जीवावर. एकदा स्वतः आरशासमोर उभी राहा आणि आरशासमोर उभी राहून स्वतःच्या मनाला एकदा प्रश्न विचार, की तू जीवाच्या किती प्रेमात आहेस. अगं, काही जरी झालं ना तरीसुद्धा माणसाचे जसे अपराध केलेले विसरता येत नाहीत ना, तसंच प्रेम केलेलं सुद्धा विसरता येत नाही नंदिनी. हे तुला आता कळायला हवं.
असो, तुला एक गोष्ट सांगू का? 21 दिवसाचं व्रत घेतलंय त्यांनी माझ्या जावयानं आणि त्या येणाऱ्या 21 दिवसामध्ये ते तुझं मन आणि प्रेम नक्की जिंकतील आणि त्यांच्यामध्ये कोणी कितीही अडथळे आणले, कोणी कितीही खोडा घातला ना, तरीसुद्धा प्रेम करणारी 2 जीव त्यांचा त्यांचा मार्ग कसा शोधायचा हे बरोबर त्यांना माहिती असतं. असं म्हणूनच शारदा तिथून निघून गेलेली असते. आता नंदिनी तिच्या तिच्या खोलीमध्ये येते आणि अगदीच शारदाच्या त्या सर्व बोलण्याचा विचार करू लागते. एकदा स्वतःला आरशासमोर उभी कर आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचार की तू जीवाच्या किती प्रेमात आहेस म्हणून. ह्या गोष्टी तुला आता कळायला हव्यात नंदिनी. असं सुद्धा आता इकडे शारदाचं बोलणं नंदिनीला आठवत असतं आणि तेव्हा नंदिनी आरशासमोर उभी राहिलेली असते. डोळ्यामध्ये अश्रू असतात. त्याचबरोबर इकडे शारदा म्हणत असते, 21 दिवसाचं व्रत घेतलंय माझ्या जावयाने आणि मला पूर्ण खात्री आहे की कितीही काही जरी झालं तरीसुद्धा जीवा एक ना एक दिवस तुझं मन जिंकतील आणि त्याचबरोबर 2 प्रेम करणाऱ्या जीवाला कधी कोणीच वेगळं करू शकत नाही. पहिलीची नंदिनी असती तर ती कधीच हे सगळं काही विसरून मूव्ह ऑन झाली असती, पुढे निघून गेली असती. तेव्हा नंदिनीला जीवाबरोबर घालवलेले ते क्षण आठवतात. जीवाने तिच्यासाठी घेतलेला तो गजरा, त्याचबरोबर कब्बशीमधून फुरके मारत पिलेला तो दोघांनी एकमेकांसोबतचा चहा, सोबतच इतक्या दिवसांनी खाल्लेली ती दोघांनी एकमेकांसोबतची पाणीपुरी, ह्या सगळ्या गोष्टी आज इथे जीवाला तिला आठवू लागलेल्या असतात. जीवासोबतचा घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रवास आणि ते 3 महिन्यातला प्रत्येक दिवस आज नंदिनी इथे आठवत असते आणि आठवत असतानाच तेव्हाच लगेच आता इकडे खिडकीतून आपलं माकड म्हणजेच जीवा आलेला असतो. बघा ना, जीवा आल्याबरोबर लगेचच नंदिनीला तो दिसतो आणि नंदिनी म्हणत असते, तुम्ही इथे? तेव्हा लगेच आता इथे जीवा म्हणत असतो, हो, कारण तू माझी आठवण काढलीस. तू मला आत्ता इथे आठवत होतीस ना, म्हणून मी आलेलो आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही हां, मी तुम्हाला अजिबात आठवत नव्हते. तेव्हा जाऊ का मग, जाऊ का मग? चल, जातो मी पाठीमागे, असं म्हणत असतो आणि तेव्हा जायला लागतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय करताय? पडाल तुम्ही, पडाल, नका असं करू. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, बोल ना मग, खरं खरं सांग, तू मला आठवत होतीस ना? माझी चकाचकबाई मला आठवत होती, माझी आठवण काढत होती. तेव्हा अरे, आपने पुकारा और हम चले आए. तू माझी आठवण काढलीस म्हणून मी इथे आलोय. नाही, नाही, मी तुमची आठवण काढली नाही. तेव्हा तो म्हणत असतो, काय सांगतेस? खा मग. माझी शपथ खा, आपल्या त्या ड्रीम वॉचची शपथ खा, आपल्या पाणीपुरीची शपथ खा, ते 100चे घेतलेले 5 गजरे त्याची शपथ खा, आपल्या वडापावची शपथ खा, आपल्या पसाऱ्याची शपथ खा, आपल्या रूमची शपथ खा, आपण घालवलेले ते साधे क्षण त्याची शपथ खा. तेव्हा मात्र लगेचच नंदिनी पाठीमागे ओळते आणि म्हणत असते, नाही, हो, 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 काढली, काढली. मी तुमची तुमची आठवण काढलेली आहे. मी तुम्हाला आत्ताच आठवत होते. मी तुम्हाला 16 डिसेंबरच्या त्या दिवशीसुद्धा आठवलं. 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि आज 10 तारखेला सुद्धा मी तुमची आठवण काढतच होते. प्रेक्षकांनो, फक्त हे अंक मी नाही मोजले, नंदिनीने सुद्धा मोजलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला मोजून दाखवलेत. असो, तिकडे म्हणत असते, आजसुद्धा मी तुमची आठवणच काढत होते. आज 10 तारीख आहे आणि आजचा दिवससुद्धा मला तुम्हीच आठवत होतात. कारण माझं प्रेम आहे तुमच्यावर, यू इडिएट. कारण डिसेंबरनंतर, त्या 16 डिसेंबरनंतर मी तुम्हाला प्रपोज करणार होते. माझ्या मनामध्ये तुमच्यावर असलेलं प्रेम, भावना, ह्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार होते. जे काही घटस्फोटाचं आपण ठरवलं होतं, तो घटस्फोट नको होता मला. घटस्फोटाचा खेळ नको होता मला. मला आपल्या दोघांचा संसाराचा खेळ खेळायचा होता. बाद झालं होतं आता ते बाउन्सलिंग सगळं. मला ते सुद्धा नको होतं. मला तुम्हाला सांगायचं होतं की लग्नानंतर होईलच प्रेम आणि ते झालं आहे. नकोस ना गं, प्लीज चकाचकबाई, तू रडू नकोस ना गं. का 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 रडू नकोस? सांगा ना. माझं प्रेम आहे तुमच्यावर. मला तुम्ही हवे होता, पण तुम्ही माझी फसवणूक केली. हे बघ चकाचकबाई, काय तुम्ही मला का सांगितलं नाही? तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये तुमच्याविषयी असलेलं प्रेम, भावना, ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही का जीवा? का असं वागलात तुम्ही? तेव्हा जीवा म्हणत असतो, तू ऐकून तरी घे एकदा. मी तुला सगळं काही सांगणार होतो, पण मला खूप भीती वाटली. तुला गमावण्याची भीती वाटली. कसली? हो, मी तेच सांगतोय. मला तुला गमवायचं नव्हतं. मला माझ्या स्वतःपासून तुला वेगळं अजिबात करायचं नव्हतं नंदिनी, आणि त्याच सगळ्या गोष्टीची मला भीती वाटली आणि त्याचमुळे मी तुला सांगितले नाही चकाचकबाई. आपण गोड आठवणी पुन्हा जमा करूयात. ह्या वाईट आठवणी, कडू आठवणी पुन्हा वजा करूयात. ह्या गोड आठवणींचं पुन्हा समीकरण बांधूयात. शून्यातूनही जग निर्माण करता येतं. मग तसंच आपण करूयात ना नंदिनी? ऐक ना.
नंदिनी, आपली लग्नगाठ ही वेगळी झालीच नाही आहे, ती फक्त सैल झाली आहे. आपण पुन्हा एकदा विश्वासाच्या साथीनं ती लग्नगाठ घट्ट बांधूयात ना. नाही, मी असं अजिबात करणार नाही. अगं का? नाही, नाही, तुम्ही मला मुद्दाम त्रास द्यायला असं करतायत ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही गं नंदिनी, मी असं का करेल? तेव्हा मात्र नंदिनी आता जीवाला चांगलेच फटके देत असते आणि तेव्हा जीवाला लागलेलं असतं आणि तो बेडवरती बसतो. तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणत असतो, लागणं ला मला किती लागलं गं नंदिनी, लागलं. तेव्हा नंदिनी कान पकडते आणि त्याला सॉरी म्हणत असते, नाही, नाही, खूप लागले, खूप लागले, खूप. तेव्हा नंदिनी म्हणत असते, कुठे लागलं, कुठे लागलं? बघ, बघ, इथे लागलं. तेव्हा नंदिनी त्यावर फुंकर घालत असते, बघ, इथे लागलं, अजून कुठे लागले, अजून इथे लागले, अजून इथे लागले. म्हणून म्हणून आता नंदिनी अक्षरशः जीवाच्या गालापर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि गालापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर लगेचच ती त्याला धक्का देते आणि उठून उभी राहते. तुम्ही माझी पुन्हा फिरकी घेताय, तुम्ही माझी पुन्हा मस्करी करताय, जा, मी तुमच्याशी बोलणारच नाही. तेव्हा जीवा उठून उभा राहतो आणि तिला पाठीमागून घट्ट मिठी मारत असतो आणि तेव्हा म्हणत असतो, ऐक ना नंदिनी, मला एक गोष्ट सांग, तुझी मस्करी नाही केली, तुझी फिरकी नाही घेतली, तर मग काय मिळवलंय सांग बरं तू. तिने ऐक ना, आपली खोली आपल्याला बोलवते, आपला पसारा आपल्याला बोलवते, आपली पाणीपुरी, आपली रूम ते सगळं आपल्याला बोलवतंय. ती पेट्रोल भरून ठेवलेली बाईक आपल्याला बोलवती आणि असं म्हणती की कधी एकदाचा येऊ आणि कधी एकदा धूम ठोकू. असं काय करतेस? आपल्या कविता आपल्याला बोलावतात, आपलं जीवानंदिनीचं जग आपल्याला बोलवतंय. तेव्हा मात्र नंदिनी त्याच्या पोटातच कोपर मारते आणि म्हणत असते, अजिबात नाही. तेव्हा जीवा बाजूला होतं, त्याच्या छातीत लागलेलं असतं आणि म्हणत असतो, अगं अगं काय करतेस? बात येणार नाहीये मी. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस? प्रेमामध्ये एक चूक तरी माफ असते ना गं नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अजिबात नाही. अगं असं काय करतेस? आपली डार्लिंग रिक्षा तिचं मीटर वाढतंय गं नंदिनी. संसारामध्ये आलेले सगळे सगळे गैरसमज दूर करूयात. आपली संसाराची गाडी धूळ खात पडली गं नंदिनी आणि चल ना गं प्लीज, आपल्यामध्ये असणारे सगळे गैरसमज आपण दूर करूयात. आणि लगेच आता स्केच पेन घेऊन हातावरती जीवानंदिनी नाव लिहित असतो. आता ते नाव लिहिल्यानंतर लगेचच नंदिनी त्याच्याकडे हसतच पाहत असते. आता इथे तेव्हा लगेच आता नंदिनी इथे जीवाच्या खरं तर कानाखाली मारते आणि कानाखाली मारल्यानंतर जीवा म्हणत असतो, बापरे, आता का मारलंस माझ्या कानाखाली? आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे तुम्ही मला दिलेल्या त्या त्रासाचं गिफ्ट आहे समजा. असं म्हणून लगेच आता नंदिनी जीवाच्या घट्ट मिठीमध्ये गेलेली असते. जीवाच्या घट्ट मिठीमध्ये गेल्यानंतर हसत असते. त्याचसोबत हसत असताना जीवाला सुद्धा फारच आनंद होत असतो. पण हसत असताना तेवढ्यातच ते 16 डिसेंबरचे ते पिक्चर तिच्यासमोर येतात. जसं जीवाने इथे काव्यासोबत ते घालवलेले क्षण, त्या दोघांचे फोटो, ते सगळं सगळं काही इथे नंदिनीसमोर आलेलं असतं आणि नंदिनी पडलेल्या स्वप्नातून खाडकन बाहेर येते. तर प्रेक्षकांनो, हो, आत्तापर्यंतचं नंदिनीला हे पडलेलं एक स्वप्नच होतं. आता नंदिनी मात्र रडू लागलेली असते. आजूबाजूला जीवा नसतो, काहीच नसतो. खूप जास्त रडत असते आणि म्हणत असते, नाही, 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 नाही. ते 16 डिसेंबरच्या रात्री तुम्ही जरी चुकीचे नसलात तरीसुद्धा मी स्वतः मी अपराधी आहे असं म्हणून रडते. तेवढ्यातच आता तिथे धनंजय येतात आणि धनंजय आल्याबरोबर नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणत असतात, काय झालं बाळा नंदिनी, तू ठीक तर आहेस ना? मी मी अगदी ठीक आहे, काही नाही झालं मला. तेव्हा धनंजय म्हणतात, नंदिनी, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? हे बघ, खोटं बोलण्याची जी काही कला आहे ना, ती फक्त आणि फक्त इथे तुझ्या नवऱ्यामध्ये आहे. तुला ते खोटं बोलता येत नाही, कारण ती कला तुझ्यामध्ये नाहीच आहे मुळात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बाबा हे काय, तुम्हाला ऑफिसला जायचं नाही आहे का? तेव्हा धनंजय म्हणतात, नाही गं, मी आता पुढील काही दिवस इथे घरामधूनच वर्क फ्रॉम होम करणार आहे, मला ऑफिसला जायचं नाही. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही बाबा, मी काय म्हणते, चला बरं तुम्ही योगा करा, योगा. तेव्हा आता काय गं हे योगा? बाबा मला माहिती आहे 16 डिसेंबर नंतर तुम्ही खूप जास्त डिस्टर्ब झालेला आहात. त्या अगोदर तुम्ही कंटिन्यू योगा करायचात. पण आता तुम्ही स्किप केला आहे ना, मग मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही आजपासून योगा करायला सुरुवात करा. मेडिटेशन इज बेस्ट ऑप्शन. तेव्हा धनंजय म्हणत असतात, नक्की, नक्की खरं सांगते ना तू ठीक आहेस? ह्याच गोष्टी खऱ्या आहेत ना? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो बाबा, मी अगदी ठीक आहे. काळजी अजिबात करू नका. कधी तो जीवा इथून जातोय ना, त्याचीच वाट बघतोय. 2 दिवस तर गेलेत आणि 19 दिवस त्याला मी कसंही सहन करेल. पण नंदिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. खरं सांग नंदिनी, तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये ना? नाहीये ना प्रेम? तेव्हा मात्र इथे नंदिनी काहीच बोलत नाही आणि धनंजयला म्हणत असते, बाबा मी काय म्हणते, तुम्हाला योगा करायची आहे ना, त्यानंतर ऑफिस वर्कसुद्धा करायचं आहे ना, जा बरं तुम्ही पटकन जा, तुम्ही योगा करा आणि त्यानंतर मलासुद्धा देवपूजा करायची आहे. पण धनंजय म्हणत असतात, असो,
पण तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी असणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो बाबा तुम्ही नका काळजी करू आणि मला समजतं. तेव्हा इथे लगेचच धनंजय तिला तसं बोलून तिथून निघून जातात. पण धनंजयने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र आत्तापर्यंत तरी नंदिनीने दिलेलं नसतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो जीवा आहे तो मस्त त्याची डार्लिंग जीवा नंदिनी इथे रिक्षा छान अशी साफ करत असतो, क्लीन करत असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे जो काही गुड्डू आहे तो गुड्डू मात्र चित्रविचित्र आवाज काढत असतो. खरं तर त्याला इथे योगा करायची असते आणि त्याचमुळे त्याचा हा सगळा काही गोंधळ असतो. आता जीवा म्हणत असतो, अरे मला तर समजतच नाही आहे कसले आवाज येत आहेत, काय सुरू आहे नेमकं, ह्या गोष्टी इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा लगेच आता गुड्डू दिसतो आणि गुड्डू दिसल्यानंतर त्याला तर सुरुवातीला असं वाटत असतं की अरे माझी डार्लिंग रिक्षा इथे ओरडते की काय, असा विचार तो इथे करत असतो. आणि जेव्हा गुड्डूला तो समोर पाहतो तेव्हा म्हणत असतो, अरे अरे गुड्डू काय झालेलं आहे, काय एवढा ओरडत आहेस. तेव्हा लगेच तो म्हणत असतो, अरे तू काय योगा वगैरे करायला लागलेला आहेस की काय, हां चल ना जीवाबाई आपण दोघेजण मिळून मस्त योगा वगैरे करूया. तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, अरे वेडा आहेस का, हे असले योगा वगैरे ते स्टंट आपण अजिबात करत नाही, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अजिबात जमत नाही, ते आपलं कुठलंच काम नाही आहे. ते योगा वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी करणं हे आपलं अजिबात काम नाही आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याचसोबत इकडे आता गुड्डू म्हणत असतो, समोरून येणारी व्यक्ती बघ ना कोण आहे ती. आणि तेव्हा लगेच त्याला येणारे धनंजय दिसतात आणि धनंजय दिसल्याबरोबर त्याचं लक्ष तिकडे जातं. देखो कोण आला आहे, अरे सासरे बुवा आले, सासरे बुवा म्हणजे योगा करतायत की काय सासरे बुवा. आत्तापर्यंत जो जीवा योगाला नाव ठेवत होता त्याच जीवाला आता इथे योगा आवडायला लागलेली असते, का तर इथे सासऱ्याला इम्प्रेस करण्याचा तो प्रयत्न सुरू असतो. आता लगेच इकडे गुड्डू म्हणत असतो, हे काय आहे योगा कर रे अब. हां तेव्हा धनंजयच्या बाजूला तीच रिक्षातली मॅट घेतो आणि ते मॅट टाकतो आणि त्याच्यावरती जाऊन बसतो. इकडे आता धनंजय ओम मंत्रोपचार करतात. तेवढ्यात जीवा ओम म्हणायला सुरुवात करतो. धनंजय जीवाकडे पाहतात, त्याला म्हणत असतात, तू इथे काय करतोस. तेव्हा तो म्हणत असतो, तू नाही हो ओम म्हणा. तेव्हा लगेच धनंजय ओम म्हणायला सुरुवात करतो. पण त्यावर लगेच त्यांच्या लक्षात येतं की हा जीवा आहे आणि माझ्या बाजूला येऊन बसलाय. तेव्हा लगेच इथे ते पुन्हा म्हणत असतात, तेच तर मी तुला विचारतोय, तू इथे काय करतोयस. तेव्हा जीवा म्हणत असतो, मी मेडिटेशन तुमच्यासोबत तुम्हाला कंपनी देण्यासाठी इथे बसलो आहे. तुम्हाला एकटं वाटायला नको ना, म्हणून मी तुमच्यासोबत योगा करायला आलेलो आहे. बघा चला. तेव्हा तुम्ही मला घाबरताय का, तुला घाबरतोय. अरे तुझ्या वयात आणि माझ्या वयात कितीतरी अंतर आहे, फार अंतर आहे. मग लावा ना माझ्यासोबत कॉम्पिटिशन लावा. मुळात योगा करणं ही काही कॉम्पिटिशन नाही आहे. इकडे गुड्डू परमेश्वराला हात जोडत असतो आणि ह्यांच्यावर लक्ष ठेव रे बाबा असं म्हणत असतो. तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो, हो मला माहिती आहे, पण तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही माझ्यापुढे हाराल म्हणून. तेव्हा धनंजय म्हणत असतात, तू एकतर खोटं बोलतोस बरोबर, तुला सगळी मस्करी करायला सुचते, तू एक नंबरचा खोटारडा आहेस. मग तुझ्यासोबत कसली कॉम्पिटिशन आणि कसलं काय. मग मी सुद्धा तुम्हाला तेच सांगते, तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्ही हाराल म्हणून. बरं ठीक आहे चल, करायची ना तुला माझ्याबरोबर कॉम्पिटिशन, चल कर सुरुवात, कर बोल ओम. तेव्हा लगेच आता ओम म्हणता ठसका लागतो. नाही ती काय झाले ना, हवा भरली हवा. हल्ली मुंबईचं वातावरण ना जरा खराबच झाले बघा. तेव्हा धनंजय म्हणतात, मुंबईचं वातावरण नाही रे खराब, तुझ्यात जे काही गुरमी त्याचबरोबर माज आहे ना, तो जास्त वाढलेला आहे. आणि तुला असं वाटतंय का की तू हे असले उद्योग करून माझं मन जिंकशील, मला इम्प्रेस करशील आणि नंदिनीला घेऊन जाशील, तर तसं अजिबात काहीही होणार नाही, समजलं तुला. असं आता स्पष्टपणे धनंजयनी जीवाला सांगितलेलं असतं. तुझं सततचं हसणं खिदळणं हे सगळं तुझ्याकडे ठेव. आपण हसून बोललो म्हणजे आपण हुशार आहोत असं होत नाही. आपण सतत मोठ्याने बोललो म्हणजे आपला मुद्दा बरोबर आहे असं होत नाही. बघ, उगाचच नाही त्या गोष्टीचा आव आणू नको. ज्या गोष्टीची तुला सवय नाही ना त्या गोष्टी तू अजिबात करू नकोस. जसं तुला ओंकार लावायची सवय नाही ना, तसंच तुला नंदिनीच्या पुढे मागे करायची सुद्धा सवय नाही आहे. आणि तू तिचं प्रेम काय, तू तिच्या सावलीला सुद्धा उभं राहण्याची तुझी लायकी नाही आहे. त्यामुळे हे स्वप्न बघणं बंद कर. तुझा हा बाजार उचल आणि इथून चालता हो, असं स्पष्टपणे आता इकडे धनंजयने जीवाला सांगितलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि कमाल असणार आहे, कारण आपली काव्या 2.0 ऑन झालेली असते
आणि काव्या 2.0 ऑन झाल्यानंतर आता जिन्यातून ती समोर चालत येत असते. हॉलमध्ये सगळेजण असतात. रम्या जेव्हा काव्याला पाहते तेव्हा तर तिची विकेट पडलेलीच असते. इकडे आता पार्थ जो आहे तो स्टडी रूममधून खोलीकडे निघालेला असतो. त्याच्या हातामध्ये फाईल असते आणि त्या फाईलमध्ये बरेच असे काही पेपर्स असतात. तो त्याचा कामात लक्ष असतं. चालतच येत असतो. त्याचं लक्ष अजिबात कोणाकडेही नसतं. इकडे काव्या फुल टू धमाल मस्तीमध्येच आलेली असते. जिन्यातून येत असताना मात्र तिचा आता पार्थला धक्का लागतो. आता पार्थला धक्का लागल्याबरोबर ती पडणार आणि तोल जाणार. तेवढ्यातच पार्थच्या हातामध्ये असलेली फाईल ही खाली पडते आणि पडणाऱ्या काव्याला तो सावरतो. जी काव्या खाली पडणार होती ती काव्या आता इथे पाहता क्षणात पार्थच्या मिठीमध्ये असते. पार्थ मात्र काव्याकडे फक्त आणि फक्त डोळे मोठे करून पाहतच असतो. जसा तो तिला बघून खाली पडला होता बोका, तसंच आज पार्थचं सुद्धा झालेलं असतं. कारण काव्या ही पूर्णतः पार्थच्या मिठीत असते आणि पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो. पार्थला तर फारच आनंद झालेला असतो. काव्याचं हे रूप आगळंवेगळं पाहून त्याची तर विकेट कधीच पडलेली असते. जसं काव्याने ठरवलेलं असतं, हा न्यू लूक केल्यामुळे आपण पार्थसोबत काय करू शकतो. आता हे सगळं काही हे चित्र समोर असतो. तेवढ्यातच सगळेजण इथे हॉलमध्ये असतात. आता रम्या मात्र काव्याला पार्थच्या मिठीपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे पुढे जाते. आता पुढे जात असतानाच त्याच पेपरवरून तिचा पाय निसटतो आणि पाय निसटल्याबरोबर ती आता लगेचच खाली जमिनीवर पडते आणि म्हणत असते, पार्थ पार्थ बघ ना रे, मी पडली रे, पार्थ मी पडली रे, असं म्हणून पार्थ मला प्लीज हात दे ना, असं म्हणत असते. आणि तेव्हा लगेच एक हात पुढे करते. आता एक हात पार्थकडे केल्यानंतर खरं तर पार्थ तिला हात देण्यासाठी पुढे येतो बरं का, पण तेवढ्यातच आपली काव्या त्याला अजिबात पुढे येऊ देत नाही आणि लगेच रम्याच्या हातामध्ये एक हात देते आणि म्हणत असते, आहाहा, तुला आता पार्थला उठवण्याची किंवा पार्थने तुला सावरण्याची अजिबात गरज नाही आहे. ही काव्याच तुला आता पुरून उरेल. पडलेल्या रम्याला आधार देण्यासाठी ही काव्या कधीही इथे हजर असणार आहे. ही गोष्ट तू मात्र विसरू नको. आता रम्याने मात्र तोंड वाकडं करूनच काव्याला लूक दिलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे रिव्ह्यू आणि त्याचसोबत अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.